नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती. तर पहा मित्रांनो, पोलीस भरती 2024 संदर्भात जे आहे उमेदवारांच्या मनात खूप सारे ते प्रश्न आहेत मित्रांनो. तर बघा, काही जणांनी जे आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही प्रश्न ते बघू शकता की एका पदासाठी जास्तीत जास्त किती अर्ज करता येऊ शकतील, आणि तसेच बघा, एकापेक्षा जर जास्त अर्ज केले तर किती वेळा फी भरावी लागेल, अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येते आहेत मित्रांनो. तर पहा, तर यासाठी जो आहे आपण हा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे येथे मिळून जातील पोलीस भरती संदर्भात अर्ज करण्यासाठी. तर पहा मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्र शासनातर्फे जे आहे जे पोलीस भरती संदर्भात एक सर्वसाधारण बघा सूचनांचा एक PDF जे आहे तिथे जाहीर केला गेला मित्रांनो काल, आणि आपल्या जे आहे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण तो PDF दिलेला आहे, किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. आणि त्यामध्ये जर तुम्ही सर्व PDF जर मित्रांनो वाचला तर त्यामध्ये बघा तुम्हाला हा जो मुद्दा आहे हा मुद्दा तिथे त्या PDF मध्ये मिळणार. तर त्यामध्ये बघा तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर जी आहे अर्ज करण्यासंदर्भात किती वेळा तुम्ही अर्ज करू शकता, आणि फी संदर्भात सर्व प्रश्नाची उत्तर बघा तुम्हाला इथे मिळून जातील. तर बघा येथे की अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन आणि राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई एकूण 5 पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करू शकता येतील. तर पहा मित्रांनो, ही जी पोलीस भरती आहे 17,000 पोलीस भरती, यामध्ये एकूण 5 पदांकरिता येथे जे आहे पोलीस भरती ते होत आहे. आणि यामध्ये बघा पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन आणि SRPF आणि कारागृह विभाग असे एकूण 5 पदांकरिता एक्झाम होत आहे, परीक्षा पोलीस भरतीची. आणि त्यामध्ये प्रत्येक पदासाठी एक अर्ज तुम्हाला येथे स्वतंत्रपणे ते दाखल करता येते. आणि त्यासाठी बघा उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तुम्हाला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज बघा इथे करावा इथे लागणार आहे, व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. आणि परीक्षा शुल्कसुद्धा तुम्ही आता बघा इथे जर तुम्ही SRPFसाठी जर अर्ज केला तर त्याचं परीक्षा शुल्क जे तुम्हाला तिथे भरावं लागणार आहे. त्यानंतर बघा पोलीस शिपाईसाठी जर अर्ज केला तर पोलीस शिपाईसाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क तुम्हाला तिथे भरावं लागणार आहे. तर बघा अशा प्रकारे जे तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे जी आहे या मुद्द्यामध्ये ते कव्हर होतात. तसं बघा आणखी जर तुमचे या संबंधात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कळवू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण नक्की त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ. तर पहा, व्हिडिओ थांबूया आपण, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.